तोंडातून बाहेर पडल्यानंतर मागे घ्यायचे नसतात. तर जो प्रकार झाला त्याला नॉर्मली मी ज्या गिरण गावात वाढलेलो आहे त्याच्यामध्ये वेगळा शब्द वापरला असतो, पण तो जाहीरपणे वापरणार नाही. माझ्या जबाबदारी तो शब्द बसत नाही. पण जो प्रकार सांगलीमध्ये झाला त्या प्रकाराची रिॲक्शन नाही, पण त्या प्रकाराला उत्तर द्यायला लागेल. आणि म्हणून 1 तारखेला संध्याकाळी 5:30ला आतापासून डायऱ्यांमध्ये नोट करा की 1 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता रात्रीपर्यंत ठिकाण ठरेल जातीयता, म्हणजे त्याला म्हणतात की जातीच्या आधारे राजकारण आणि विकृत मनस्थितीचा रावण जाळण्याचा कार्यक्रम आपण करणार आहोत. त्याच्या आधी एक सभा होणार आहे, ज्या सभेमध्ये एक भाषण झाल्यानंतर त्या काळात कोण काय बोललं याची क्लिप दाखवणार. मग सुप्रियाताई म्हणाल्या की मला एकादशीला मटण खायला आवडेल. अरे 18 लाख वारकऱ्यांची चेष्टा करता काय? हां, मग ते मिटकरी आता आहेत पार्टीमध्ये, मांडीला मांडी लावून बसतात, पण जे बोललं ते जाणार आहे काय? तेव्हा ते कुठल्या पार्टीत होते? काय म्हणाले मिटकरी इस्लाम बोलला आणि काय क्लिप फिरली? कोण टाळ्या देत होते तुम्ही अभय मिटकरीच्या बोलण्याला? गोपीचंद अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकरने जे वाक्य म्हटलं ते त्याने म्हणावं न म्हणावं याची चिंता करणारं आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रजी खंबीर आहेत. भल्या भल्या माणसांना टॅकल करतात. गोपीचंदला तर कान त्याचा धरतील धरायचा तो. मला आठवतो, मी राज्याचा अध्यक्ष होतो, कोविडची साथ होती आणि सोलापूरच्या काय बार्शीच्या कुठल्या तरी प्रेस कॉन्फरन्समध्ये गोपीचंदने असं म्हटलं की शरद पवार हा कोविडचा विषाणू आहे. प्रेस कॉन्फरन्स आटपून बाहेर यायची वाट बघत होते देवेंद्रजी. बाहेर पडल्या देवेंद्रजीने फोन केला गोपीचंदला, विचारा की देवेंद्रजी महाराष्ट्राची संस्कृती नाही, तुम्ही यापुढे शरद पवार असं बोलायचं नाही. तुमच्याकडे मिटकरीचा कान कोणी पकडला? तुम्ही ते टाळ्या देत होता स्टेजवर बसल्या बसल्या. आणि त्यामुळे गोपीचंद काय बोलला त्याचा स्वतंत्रपणे विचार करू, त्याला करेक्ट करण्याची व्यवस्था आहे. देवेंद्रजींनी तुमचं काय घोडा मारला आहे? आरक्षण दिलं मराठा समाजाला, हे देवेंद्रजींची चूक झाली. धनगर समाजाला आदिवासींचे सगळे सवलती दिल्या, ही देवेंद्रजींची चूक झाली. 22,000 गावांना जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी दिलं, ही देवेंद्रजींची चूक झाली. अटल सेतूसारखे ब्रिज निर्माण केले, पुण्यात मुंबईत नागपूरमध्ये मेट्रो निर्माण केलं, ही देवेंद्रजींची चूक झाली. शेतमालाला भाव दिला, ही देवेंद्रजींची चूक झाली. काय तुमचा घोडा मारलाय? तुम्ही घाबरता म्हणून सगळे एकत्र येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न करता. यापुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आलं ते शिंगावर घ्यायचं आहे. हम किसी को टोकेंगे नहीं, इसके बाद किसी ने टोका तो छोडेंगे. आम्ही कोणाला टोकायला जाणार? आम्ही खूप नम्र माणसं आहोत, मी खूप प्रेमाने बोलतो. पण तुम्ही काही बोलायचं. जातीयवाद कोणी जोपासला या महाराष्ट्रामध्ये? ज्या वेळेला छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे, आम्ही तर श्रीमंत छत्रपती म्हणल्याशिवाय बोलत नाही, श्रीमंत छत्रपती संभाजीराजेंना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर मोदीजीने नेलं, त्यावेळेला हेच पवारसाहेब म्हणाले आता पेशवे राजे ठरवणार का? अरे या वाक्याचं काय अर्थ? ही जातीयता कोणी निर्माण केली? आणि समजा पेशवे, चला पेशवे, पण त्यांनी नेलं ना राज्यसभेवर. इतक्या वर्षात तुम्ही आमदारकी पण नाही दिली ना. आणि मग पडले असते आमचे शाहू महाराज, अशी पडतील अशी लोकसभा दिली परवा, नशीब त्यांचं ते वाचले आणि जिंकले. पण संभाजीराजेंना, म्हणजे मला सगळे प्रसंग आठवतात. ही वेळ नाही, मी बोलणार आहे 1 तारखेला बोलणार आहे. काय बोलायचं ते 1 मिनिटात माझं बोलणं संपवतं. मला सगळे प्रसंग आठवतात. संभाजीराजांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला. देवेंद्रजी आणि मी बसून निर्णय असा केला की संभाजीराजांना विधानसभा टू राज्यसभा ह्या कॅटेगरीत आपण देऊ. मोदीजींचा फोन आला रागवणारा. 13 वर्ष गुजरातमध्ये काम केल्यामुळे जे मित्रता आहे त्यामध्ये दादा के दिमाग फिर गया क्या? मी घाबरलो, म्हटलं क्या हुआ? अरे राजा है वो तेरा, उसको कार्यालय में बुलाएंगे, मेंबरशिप भर के लेंगे, AB फॉर्म देंगे, उसको मैं राष्ट्रपति कोटा से डालूंगा. हे आमचं कल्चर आहे. छत्रपतींना सन्मान आम्ही देतो. संभाजीराजांना राष्ट्रपती कोट्यामधून मोदीजींनी पाठवलं, तुम्ही नाही कधी पाठवलं. आणि तुम्ही वाक्य काय म्हणालात? आता पेशवे ठरवणार का राजे? तुम्ही ठरवा. कोण अडवलंय तुम्हाला? तुम्ही रोहित पवारला देणार, सुप्रियाताईंना देणार, अजित पवारांना देणार. तुम्ही कधी राजांचा विचार केला? किंवा पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये
कोणीतरी त्यांना पुणेरी पगडी घालायला, हे म्हणाले मी पुणेरी पगडी घालत नाही, मला ज्योतिबा फुलेंची पगडी घाल. जातीवाद कोणी निर्माण केला? पुणेरी पगडी म्हणजे काय, ज्योतिबांची पगडी म्हणजे काय, कोणी निर्माण केला? आणि आम्हाला शिकवता की महाराष्ट्रामध्ये जातीयवाद तुम्ही निर्माण केला. मी त्या 1 तारखेच्या सभेला इशारा सभा असं नाव देणार आहे. इशारा देऊ इच्छितो. हे देवेंजी स्वस्त आहेत, तोपर्यंत स्वस्त आहेत. 14 ते 19 ठाणे जिल्ह्यातल्या कोणा बिल्डरने आत्महत्या केली की ज्याच्या डायरीमध्ये एका नेत्याचं नाव होतं, आणि कोण रात्री 3-3 वाजेपर्यंत देवेंजींच्या घराच्या बाहेर बसत होता. रात्रीची एखादी फाईल क्लिअर करून देताना मी हाक करतो, का हो ते काय करणार, ते जरा देवेंजींकडे आलं. हां, कोण बिल्डर? डायरी सेव्ह आहे, डायरी नष्ट झालेली नाही. कोण बिल्डर, कोणाची आत्महत्या, कोणाचं नाव, कोणाची अटक व्हायची होती, कोण देवेंजीचा आराध येत होतं, आणि या चौकात येऊन 4 माणसं समोर दिसल्यानंतर भाषण करता. गोपीचंदचं काय केलं, आम्ही बघू, आम्ही समर्थ आहोत, पण तुम्ही वाटेल ते बोललेलं ते आम्ही सहन करणार नाही. आणि म्हणून एक संधी मला सम्राटने दिली, 1 तारखेच्या सभेचं बिगुल फुंकण्याची. मोठ्या संख्येने उपस्थित राहा. सभा संपल्यानंतर त्या सभेच्या सभागृहाच्या बाहेर तो ग्राउंडवर प्रचंड मोठा रावण जाळण्याचा कार्यक्रम करायचा. त्या रावणाची पण हाईप करा. खूप मोठ्या प्रमाणावर या रावण निर्माण करण्यामध्ये मी यंत्रणा लावलेली आहे. लोकांना हे बघू देत, रावण जळताना बघू देत, ते जातीयवाद जळताना पण बघू देत, ही विकृती जळताना बघू देत, की मला एकादशी दिवशी मटण खाण्याचं आवडेल. शिरा ताण ताणून भाषण करता. थांबा, आता मी देवेंजींना आग्रह असं करतो, आणि देवेंजींना असा आग्रह करतो की तुम्ही करणार नसाल तर तुमच्या दारात मी उपोषण करणार. त्या वाशीच्या मार्केटमधल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करा. म्हणजे जो शिरा ताण ताण करून बोलत होता त्याला कळेल. मग इथे जे अत्यंत विचित्र, विक्षिप्त, विकृत भाषण केलेल्या जिल्हा बँकेच्या चेअरमनला कळेल. या बँकेच्या सगळ्या गैरकारभाराची इन्क्वायरी लागलीच पाहिजे. उपोषणाला बसत आहोत, उपोषणाला. तोपर्यंत इन्क्वायरी होत नाही सुरू, तोपर्यंत उपोषण सापडणार नाही. मी उपोषणाला बसतो. आणि मी मंत्री असल्यामुळे अडचण येत असेल तर देवेंजीला म्हणतो की काही दिवस माझा मंत्रिपद काढून घ्या, आमदार म्हणून बसतो. आता सोडणार नाही. तुम्ही काही बोला, जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची चौकशी झालीच पाहिजे. जिल्हा बँकेमध्ये जी मॉर्गेज पुरेसं नसताना सुद्धा तुमच्या लोकांना वाढीव कर्ज दिले त्याची चौकशी झालीच पाहिजे. बघूया आता. हो जाणे तो सर्वोदय कारखाना कोणी लाटला? कुठे येतो माझा पवार? कुठे गेलाय? पृथ्वीराज पवार, गौतम पवार लढतायत. बिचारी पोरं लढतायत. गेली 20 वर्ष मी आणि देवेंजी पाठीशी आहोत त्यांच्या. सर्वोदय कारखाना कोणी लाटला? हो द्यात इन्क्वायरी. पृथ्वीराज बहुतेक मुंबईत गेलाय. पृथ्वीराज पवार 1 तारखेच्या सभेसाठी 5,000 लोक आणले नाहीत तर तू नुसतंच नाटक म्हणून बोलतो. जयंत पाटलाच्या विरुद्ध असं म्हणेन मी. आमचं राजाराम पाटलांशी काही वैर नाही. राजाराम पाटलांमध्ये आमच्या मनात प्रेम आहे. पण कोणीतरी अर्थमंत्री असताना ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा झाला आणि देवेंजींच्या कृपेमुळे दबला. त्या ऑनलाईन लॉटरीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू करायला लागेल. कळलं? तू काय गोपीचंद, तुझी गडबड काय आहे? थोडं दत्त जरा जास्त कर. अतिशय डोक्याने चालायचं. राजाराम बापूंच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटलांच्या विरुद्ध भाषण करायचं. तू वेळा उलटाच करतो. तू राजाराम पाटला बोलतो. राजाराम बापूंबरोबर बोलू नको. जयंत पाटलांच्या आई वडिलांवर बोलू नको. जयंत पाटलांच्या भ्रष्टाचारावर बोल. तुमचे कारखाने किती झाले, तुमचं गाळप किती, तुमचं मोलॅसिस कुठे जातं यावर बोल. हे आकडे काढायचे आता बाहेर. ओ पवार, ते सर्वोदय घ्यायचं आहे ना? तयार आहे ना? ते 1 तारखेला संध्याकाळी तुझे 5,000 जण मोजून घेतो. त्याच्यात तुझा वकील जो दिलाय तो वकीलच काढून घेतो तुझा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.